पकड घेऊ द्या किराणा मला बी जत्रला ये. जास्त कातवर आलेले. नमस्कार मित्रांनो, आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत. तर काही साप होते. आता पावसाळा चालू असल्यामुळे भरपूर प्रमाणात साप निघताय. प्रत्येकाने सावधगिरी बाळगायची, कारण साप हे जास्त करून पावसाळ्यात भरपूर निघतात. आज आम्ही सारवाळ्या जंगलामध्ये आलो होतो. आमच्यासोबत आज सर्पमित्र अभिलाष जाधव, सर्पमैत्रीण आम्रपाली जाधव व आदित्य साळवे, सर्पमित्र सुखदेव गायकवाड, वैभव कसार. तर हे सर्वजण आम्ही साप सोडण्यासाठी इकडे सारवाळ्याच्या जंगलामध्ये आलो होतो. तर सगळ्यात पहिले आपण ट्रिंकेट स्नेक जातीचे साप रिलीज करू. रिलीज करतील आम्रपाली. धरून तिकडे असं सोडून दे. ट्रिंकेट स्नेक मराठीमध्ये तस्कर. भरपूर व्हिडिओ मध्ये त्याची माहिती सांगितलेली आहे तुम्हाला. रसल स्वायपर आहे, भोनस जाती साप, आणि ते अभिलाष जाधव रिलीज करतील. सोड इकडे कुठे ते चल. तो कोपरा पकडून नसेल की नाही. तर मित्रांनो, साप रिलीज करण्याचा जो आनंद असतो खूप वेगळा असतो. आता लोक जे म्हणतात शेपूट मारती, आता ही फडफड करती फक्त, म्हणजे शेपूट वगैरे काही मारत नसती आणि पीळ मारत असती गाई म्हशीच्या पायाला. ते प्रत्येक व्हिडिओत आम्ही सांगत असतो. तसं काही नसतं. म्हणून शेतकऱ्यांचा मित्र असतो हा साप, इंडियन रॅट स्नेक, मराठीमध्ये धामण. तर असं समजायचं नाही नवीन सर्पमित्रांनी का धामण ही चावत नाही म्हणून. खूप खतरनाक चावणार, चांगलं रक्त काढणार तुमचं. पण ते व्हायब्रेशन ओळखत असतात साप, स्पर्श कळतो त्यांना. तर आता याला धामणला आपण रिलीज करूया. तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर तुम्ही खाली कॉमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. काही सापाबद्दल प्रश्न विचारायचे असतील तर त्याला रिलीज करूया. सर्पमित्र आदित्य साळवे कुकरी स्नेक रिलीज करतायत. रामचंद्र पिल्ले कुकरी स्नेक रिलीज करतायत. सोडा तिकडे, चालला जाईल. मार त्याला टच मार. मित्रांनो, सध्या हे चेकर्ड स्किलबॅक जातीचा साप आहे. भरपूर प्रमाणात निघतायत हे, कारण 40-50 पर्यंत अंडे देतात. त्याची भरपूर माहिती सांगितलेली आहे, तर लोकांनी घाबरून नाही जायचं. भरपूर प्रमाणात साप हे निघत असतात. वेरुळा मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये चेकर्ड किलबॅक. तर आता हे 2-3 दिवसाचं पिल्लू आहे, कंटिन्यू पिल्ल निघत असतात लोकांच्या घराच्या आजूबाजूला. सध्या भरपूर प्रमाणात निघतायत.
तर घाबरायचं नाही. तर याला पण आपण रिलीज करूया. मित्रांनो, हे 10-12 साप होते जे आता त्याच्या निसर्गात रिलीज केले आणि खूप आनंद मिळतो आम्हाला सर्वांना. रिलीज करताना पकडण्यापेक्षा सोडण्यात खूप आनंद मिळतो साप रिलीज करताना. आता काही नवीन सर्पमित्र असतात आणि काही जुने असतात. तर प्रत्येकाने हसून खेळून राहायचं, भावाभावासारखं वागायला पाहिजे, मिळून मिसळून राहा, प्रेम करा, प्रेम वाटा. प्रत्येकाबद्दल हा लय मोठा, तो लय लहान असं काही नसतं. सर्पमित्र हा सर्पमित्रच असतो. आणि सर्वांना एक विनंती आहे सर्पमित्रांना की सर्वजण आपले भाऊच आहेत सर्पमित्र असं समजून चालायचं आहे. कारण आपल्याला प्रत्येकाला मुख्य प्राण्याचा, सापांचा, पक्ष्यांचा जीव वाचवण्याचं हे जे आपण काम करतो सर्व सर्पमित्र मिळून, तर सर्वांनी एकत्र येण्याची पण गरज आहे. सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. चांगलं काम करा. घेऊ द्या किरण मला बी जत्रेला ये. तर मित्रांनो, शरद दाभाडे आमचे सर्पमित्र औरंगाबादमध्ये काम करतात. हे थोडे लेट झाले येण्यासाठी. तर त्यांनी हा नाग रेस्क्यू करून आणला आत्ताच. तर त्याला पण आपण त्यांच्याच हाताने रिलीज करूया. तर शरद दाभाडे रिलीज करा. काचवर आलेलं आहे रे. त्याला घ्या दे ना इकडे. छोटी 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 जास्त घ्या एक व्हिडिओ. थोडासा व्हिडिओ घ्या. जाऊ द्या चला आता. जाऊ दे जाऊ दे. व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय औरंगाबाद.